एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊत यांनी खळबळजनक दावे केले आहेत। दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांची भेट घेतल्याचा दावा राऊतांनी केलाय आणि या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय। यावरून आता शिवसेना नेते आणि राऊतांमध्ये जुंपली आहे। भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल, म्हणून मला मुख्यमंत्री करा, अशा प्रकारचा प्रस्ताव हा शिंदेने पुन्हा एकदा ठेवलाय। मी पुन्हा एकदा म्हणतो की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील असावी लागते। मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं। आता ते घुमतायत, थोड्या दिवसांनी ते चावायला लागतील लोकांना। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। ऐन अधिवेशन काळात एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याची इनसाइड स्टोरी खासदार संजय राऊतांनी सांगितली आहे। मुख्यमंत्री करा अशी मागणी करण्यासाठी एकनाथ शिंदे अमित शहांना भेटल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय। इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदासाठी आपला पक्ष भाजपात विलीन करण्याची शिंदेंची तयारी असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर संजय राऊत हे अज्ञानी आहेत। एकनाथ शिंदे अमित शहांना भेटले असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय असा खडा सवाल शिवसेनेनं केला। ही जी मराठी एकजूट होते आणि लोकांच्या मनात जी खतखत बाहेर येते, जो स्फोट होतोय ठिकठिकाणी मराठी एकजुटीमुळे, त्याचा फटका आपल्या सरकारला बसेल, भविष्यात निवडणुकांमध्ये बसेल। विधानसभा आणि लोकसभेचं चित्र वेगळं होतं, तेव्हा आपण घोटाळे करून निवडणुका जिंकू शकलो, काही त्यांनी जे काही शब्द वापरले अनेक माध्यमातून, पण हा फोर्स हा असाच राहिला तर उद्या आपल्याला भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल, म्हणून मला मुख्यमंत्री करा, मी हे सगळं मॅनेज करू शकतो, वाटल्यास मी तुमच्या पक्षात येतो, अशा प्रकारचा प्रस्ताव हा शिंदेने पुन्हा एकदा ठेवलाय। मी पुन्हा एकदा म्हणतोय, याआधी सुद्धा या विषयावर मी आमच्या सामनातून आणि माझ्या स्तंभातून सविस्तर लिहिलंय। अमित शहा साहेबांना भेटायचा मुद्दा आहे, नरेंद्र मोदी साहेबांना भेटायचा, आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेब भेटले असतील तर त्याच्यामध्ये कुठं वावगं आहे असं मला वाटत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाणा प्रयत्न काही लोक जे करत आहेत, त्यांना हे देखील मला सांगायचं आहे की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील असावी लागते, धमक देखील असावी लागते, नुसतं बोलून काय होत नाही। त्याच्यामुळं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेबांना भेटले अशा पद्धतीची लोक जी बोंबाबोंब करतायत त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। संजय राऊतांच्या या दाव्याचा शिवसेना नेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी संजय राऊतांना जशास तसं उत्तर दिलंय। संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते, अमित शहा साहेबाला भेटले, मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा, परंतु मला मुख्यमंत्री करा। हे सगळं जे पाहिलं ना, ते ना संताजी धनाजी दिसतात का काय असं एक प्रश्नचिन्ह आहे। मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं। आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची भळवळते, आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, मेळावा असला का एकनाथ शिंदे, संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे, मग त्यांची ती दाढी, मग त्यांचा असलेला करिश्मा, यावरच त्यांची असा एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात। आता तर ते घुमतायत, सांभाळून रोज सकाळी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जाता। आता ते घुमतायत, थोड्या दिवसांनी ते चावायला लागतील लोकांना, कपडे फाडून रस्त्यावर फिरणार आहेत। त्यांना जबरदस्ती आमच्या या बाजूच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करावं लागणार आहे। काल जे एकनाथ शिंदे साहेब जे दिल्लीमध्ये होते, सुप्रीम कोर्टामध्ये आमची केस आहे, सिनियर काउन्सिलला भेटायला त्या ठिकाणी गेले होते। त्यांच्यासोबत आमचे वकीलही होते, शिंदेसाहेब मुख्य नेते आहेत आमच्या पक्षाचे,
त्यामुळे सिनियर कौन्सिलची भेट घेणं, चर्चा करणं हे आवश्यक होतं. आणि हा खोटारडा माणूस आहे हो. त्यांना माकड चाळे जे म्हणतात त्या पद्धतीने ते करत असतात. माकड म्हणणं सुद्धा माकडाचा अपमान करण्यासारखं आहे. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची अमित शहांकडे तक्रार केली असा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल. काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला. आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली. विधानसभा निकालानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागले. तेव्हापासूनच एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना टार्गेट केलं जात असल्याचा सूर ऐकायला येतो. आता राऊतांनी तोच धागा पकडून हा खळबळजनक दावा केलाय. या दाव्यातील तथ्यांबाबत कुणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाहीये, पण या दाव्यानं राजकीय वातावरण मात्र तापलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.